ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आपल्या या नांदुचा गावामध्ये 3 तारखेपासून या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताहामध्ये श्री शिव महापुराण ज्ञान यज्ञाचे आयोजन केले आहे आणि या ज्ञान यज्ञासाठी मार्गदर्शक ज्यांचा आशीर्वाद लाभला ते षटस्थल ब्रह्म 108 काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर हे असून अतिशय आनंदाने आज कथेचा 6वा दिवस आहे। या ठिकाणी उपस्थिती ही दिवसेंदिवस वाढत आहे। लोकांना बसण्यासाठी ही जागा कमी पडते आहे। गावातील लोक अशी एकदम सुंदर आहेत। कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामधून हा शिवनाम सप्ताह या ठिकाणी अगदी सुंदर नियोजनात सुरू आहे। श्रोता इतके सुंदर आहेत, कथा सांगावी वाटते आणि श्रोता असे आहेत महाराज की ते बसल्यानंतर उठतही नाही। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले उत्तर नांदेडचे आमदार त्यांच्या सौभाग्यवती ताई आज संध्याताई या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्याकरता आपल्या नांदूरचा या गावामध्ये आलेले आहेत। मी ताईंना सांगेल आपण 2 शब्द सांगावे। नांदोशी या गावामध्ये आज 3 तारखेपासून शिव महापुराण कथा चालू आहे। या कथेला आवर्जून आपल्या 108व्या दिदी आणि आपल्या सर्वांचे लाडके पाथरीचे बापू या गावामध्ये कथेला आलेले आहेत। काल नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर पण आले होते, कारण नांदोसा या गावामध्ये सर्व गावकरी मंडळी कार्यकर्ते आणि पुरुष मंडळीने हा आवर्जून 22 वर्षे झाला हा कथेचा कार्यक्रम चालू आहे आणि ही कथा खूप सुंदर आणि धार्मिक आणि सांस्कृतिक आहे की ही कथा पारंपरिक असंच चालू राहू द्यावं आणि ही कथेला पुढे चालवण्याचं काम पूर्ण गाव वतीने करावं, कारण आजूबाजूचे पूर्ण गाव सुद्धा कथा ऐकायला येत आहेत। इथं महादेव मंदिरामध्ये जागा सुद्धा खूप अपुरी पडत आहे। इतकं सुंदर खूप म्हणजे कथा सांगतायत की एकदा बसलं तर उठणं सुद्धा माणसाला म्हणजे ऐकतच राहावं वाटतंय, कारण असं कथा घेणं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नांदेड जिल्ह्यामध्ये कथा घेतल्या पाहिजे। आणि नांदेड उत्तर या भागामध्ये आपल्या नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या भागामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये शिवपुराण आहेत, सप्ते आहेत, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कथा चालू आहेत। ते प्रत्येक कथेला आम्ही जातो, प्रत्येक कथेला असे खूप सांगणारे साधू संत खूप चांगले येतात। इथं दिदी आल्यात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे महाराज पण येतात आणि अशाच कथा चालू आहे। याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं सर्व नांदोशी गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना साहेबाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते आणि ही कथा पुढेही अशीच चालू राहावं एवढंच बोलते आणि थांबते। जागतिक महिला दिन आहे, महिलांना काय सांगायचं? आज 8 मार्च जागतिक महिला दिन, कारण इथं कथा सांगणाऱ्या साध्वी होता, तर त्यांनी महिलांसाठी खूप काही चांगलं सांगलेलं आहे आणि महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त स्वतः एक महिलांनी कसं घडलं पाहिजे आणि स्वतःच्या पाया कसं उभं टाकलं पाहिजे आणि हे उभं टाकता वेळेस स्वतःचा संसार स्वतःचा लेकरं सांभाळून आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला आध्यात्मिक कार्यक्रमाला कसं पुढे गेलं पाहिजे या कथेच्या नुसार आज सांगण्यात आलं एवढंच बोलते आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व नांदेड उत्तर महिलांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। अखंड शिवनाम सप्ताह मोजे नांदुसा वर्ष 22 ही अशी आपली परंपरा, नांदुसाची परंपरा सांगायचं म्हटलं तर एक 22 वर्ष झालं अखंड शिवनाम सप्ताहातून रोज आमच्या इथे अन्नदान होत आहे, कथा सांगण्यात येत आहे। शिवपुराण जे महिलांचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही एक माताजी जुन्नर पुणे दिदीजी कात्यानी दिदी यांना आपण आमंत्रित केलेले आहे। त्या दिदींचं 1 ते 4 या वेळेत आपल्याला रोज शिवकथा आणि शिवजागर हे होत आहे। महिला सशक्त झाली पाहिजे असं दिदी आपल्याला प्रत्येक दिवशी सांगत आहे। तरी बाजूच्या सर्व ग्रामस्थांना या नांदेडच्या वासिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक दिवशी म्हणजे 3 मार्च ते 10 मार्च पर्यंत ही शिवकथा चालणार आहे। 10 मार्चला आमच्या सप्त्याचा शेवट आहे आणि प्रसाद अन्नदान रोज चालू आहे। भरभरून कोणीही आला तरी येथे उपाशी पोटी नाही गेला पाहिजे यामार्फत आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं अन्नदान चालू आहे। तरी आसपासतील ग्रामस्थांना मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आज कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि एक 8 मार्च निमित्त एक महिला दिन म्हणून आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं कसा महिला दिन साजरा केला पाहिजे, तरी आम्ही पूर्ण महिलांनाच आज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोललो होतं। संध्याताई कल्याणकर असतील,
भाऊराव सहकारी कारखान्याच्या डायरेक्टर सूर्यवंशीताई असतील, या आमच्या बबनराव बारसे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई असतील, या सर्वांचा आम्ही येथे यजमान म्हणून पाहुणे म्हणून सत्कार केलेला आहे आणि आमचा कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे। तरी शेवटच्या दिवशी सर्व ग्रामस्थांना व नांदेडवासियांना एवढं सांगू इच्छितो, कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसाद घ्यावा। शिवनाम सत्याच्या माध्यमातून भगवंताकडे साकडं काय भगवंताकडे एवढंच साकडं राहणार आहे, सर्व महिला माता भगिनी पुरुष थोर पुरुष यांना सर्वांना सुखी ठेव। आपण नांदुसा ग्रामस्थामध्ये सगळे मुलं तरुण पिढी ही आजची वाया न जाता या शिवकथेच्या माध्यमातून, हे सगळ्या सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सगळे नवयुवक हे आमच्या गावातले नांदेडला जाऊन प्रत्येकाचे दुकानं व्यवसाय या सगळ्या गोष्टी सर्व चांगल्या चालू आहेत, पण सगळ्याच्या व्यवसायातून एक समाजासाठी काहीतरी धार्मिक देणं लागते। यामार्फत आम्ही हे 8 दिवस अन्नदानाचा कार्यक्रम म्हणू, शिवकथा म्हणू, व्याख्यान म्हणू, प्रयोजन म्हणू, या सर्व गोष्टी आम्ही चालू ठेवता आणि एक समाज घडला पाहिजे, या समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे आणि येणारी तरुणही ही व्यसनाधीन न होता एक चांगली सुसंस्कृत आपली पिढी घडली पाहिजे, याचा आमचा उद्देश असतो आणि 8 दिवस आम्ही कार्यक्रम चालू ठेवतो।